नगरच्या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादीला द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे आणि अरुण लाड हे सांगलीतले राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार असल्याचंही समजत आहे। तेव्हा या निमित्तानं पुन्हा एकदा जिंकण्यासाठी नव्हे तर फक्त निवडणूक लढण्यासाठीच सांगलीतनं उमेदवार उभा राहणार का आणि भारतीय जनता पक्षाला रान मोकळं होणार का असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। नगरच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा आणि त्यासाठी राष्ट्रवादीचे अरुण लाड चर्चेत असल्याच्या वृत्तानं राजकीय धुरीणांना धक्काच बसलाय। काँग्रेस राष्ट्रवादीनं उभं करायचं म्हणून कोणाला तरी उभं करायचं आणि भारतीय जनता पक्षाला पर्यायानं खासदार संजय पाटील यांना मोकळं रान सोडायचं असा निर्धार तरी केला नाही ना, अशी शंका आता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येते। जी.डी. बापू लाड यांनी अयशस्वी लढत देण्याची परंपरा यापुढे चालू ठेवायची असा वज्र निर्धार दोन्ही काँग्रेसचे खासदार संजय पाटील यांच्यासाठी केल्याचा संशय आता बळावू लागलाय। स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलेल्या क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड यांनी जनतेचा हित डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुका लढवल्या। पदर मोड करून प्रसंगी उपाशीपोटी प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जी.डी. बापूंनी लोकसभेसाठी झुंज दिल्या, मात्र त्या अयशस्वी ठरल्या। कारण निस्वार्थी आणि प्रामाणिक राजकारण आपल्या देशातील जनतेला रुचत नाही ही परंपरा आहे। त्यामुळे स्वच्छ चरित्र, निष्कलंक, प्रामाणिक वगैरे असणाऱ्या लोकांचा टिकाव लागत नाही। जी.डी. बापूंची हीच स्वच्छ परंपरा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र सांगली लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचं आणि नगरच्या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादीला सोडली जाणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी जिल्ह्याच्या घराघरात पोहोचलेल्या संजय पाटील यांच्या क्रेज पुढे पलूस कुंडल भागापूर आणि अपवादानेच जिल्ह्यात परिचित असलेल्या अरुण भाऊ लाड यांचा टिकाव लागणार कसा असा प्रश्न आहे की काँग्रेस राष्ट्रवादीला जी.डी. बापूंची अपयशी लढतीची परंपरा यापुढे चालवायची आहे का असा प्रश्न जिल्ह्यात निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट।